की बघा मित्रांनो, खूप सारे लोक लॉटरीवर पैसा खर्च करतात. तर ते वेडे असतात का? ते क्रेझी असतात का? काही लोक खूप जास्त पैसा उडवतात, ते क्रेझी असतात का? आणि काही लोक खूप जास्त सेव्हिंग करतात, ते का करतात? हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल, तर पैशांच्या बाबतीत समजून घ्यायचं असेल, आपण कोणाला फॉलो केलं पाहिजे, कोणाचं ऐकलं पाहिजे, पैशांच्या बाबतीत कसे व्यवहार केले पाहिजे, कसे डिसिजन घेतले पाहिजे, हे सगळं समजून घेण्यासाठी हे पुस्तक खूप जास्त फायदेशीर आहे. पण मित्रांनो, तुम्ही वाचू शकत नाही, म्हणजे तुम्हाला टाईम नाही आहे वाचायला, तर तुम्ही हे व्हिडिओज बघू शकता, जेणेकरून तुम्हाला या पुस्तकामध्ये काय काय दिलं आहे ते सगळं समजेल. आणि हा व्हिडिओ या पुस्तकावरच बेस आहे. तर यापुढचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो आता कोणत्याही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, आपला जो प्रश्न होता तो हा होता की खूप सारे लोक पैसा खूप जास्त सेव्हिंग करतात आणि खूप सारे लोक पैसा खूप जास्त उडवतात. तर या दोघांमध्ये फरक काय? या दोघांमध्ये असं काय असतं की जेणेकरून एक प्रकारचा जो ग्रुप आहे तो पैसा उडवतोय, एक प्रकारचा ग्रुप पैसा सेव्ह करतोय. तर जास्त इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता एक सिंपल आन्सर देतो, आणि ते म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स. मित्रांनो, आपला एक्सपिरियन्स डिसाईड करतो की आपल्यासोबत काहीतरी होते, त्यावर आपण ॲक्शन काय घेणार. एक सिंपलचं एक्झाम्पल देतो मित्रांनो. कारल्याची भाजी तुम्हाला माहीत असेल, तर आता दोन मित्र असतात, ते हॉटेलमध्ये जातात किंवा एखाद्याच्या घरी जेवायला जातात. तिथं दोघांनाही कारल्याची भाजी वाढली जाते, आणि मग एकाला कारल्याची भाजी खूप जास्त आवडते, तो आवडीने खातो, आणि एकाला अजिबात आवडत नाही. आता मित्रांनो, या दोघांनी डिसिजन घेतले, बरोबर. एकाने आवडीने खाल्ली आणि एकाने खाल्लीच नाही, कारण की त्याला आवडतच नाही. आता हे कुठून आलं मित्रांनो? हे जे ॲक्शन त्यांनी घेतली ही कुठून आली? त्यांच्या पास्टच्या एक्सपिरियन्सवरनं ही ॲक्शन आली. म्हणजे काय? समजा एक अज्युम करून चालू की पहिल्या वेळेस जेव्हा या दोघांनी कारल्याची भाजी खाल्ली होती, तर ज्याला आवडती त्याला खूप टेस्टी लागली होती फर्स्ट टाईम, जेव्हा त्यांनी आयुष्यात फर्स्ट टाईम कारल्याची भाजी खाल्ली. आणि जो दुसरा होता त्याला ती कडू लागली, किंवा त्यांनी जी भाजी खाल्ली ती टेस्टी नव्हती म्हणून. त्यामुळे तेव्हापासून त्याच्या ब्रेनमध्ये बसलं की नाही, ही भाजी कडू असते, आवडत नाही मला. सो अशा प्रकारे आपण आपल्या एक्सपिरियन्सच्या बेसवर पुढचे जे ॲक्शन आहेत ते घेत असतो, आपले डिसिजन घेत असतो. आता सिमिलर एक्झाम्पल पैशांच्या बाबतीत देतो, खूप जास्त चांगल्या प्रकारे समजू शकाल. बघा, आपले जे वडीलधारे लोक आहेत, जे 90s मधले, त्यांच्यासाठी स्टॉक मार्केट एक स्कॅम आहे, स्टॉक मार्केट एक संटा आहे, बरोबर. पण का? कारण की त्यावेळेस खूप वेळा रिसेशन आलं होतं. जसं की स्कॅम 1992 मूवी तर बघितलं असेल. 2008मध्ये सुद्धा स्टॉक मार्केट पडलं होतं, खूप सारे लोक बेघर झाले होते, खूप साऱ्या लोकांनी पैसा गमावला होता. मग त्यांच्यासाठी हे झालं आहे, त्यांचा एक्सपिरियन्स हे म्हणतो की स्टॉक मार्केट इज अ स्कॅम. सो त्यांना जेव्हा आपण म्हणतो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, ते म्हणतात नाही. पण आत्ताच्या पोरांना जर तुम्ही म्हटले, आत्ताच्या लोकांना जर तुम्ही म्हटले, तर त्यांना माहिती आहे इन्व्हेस्टमेंट काय असते, कसे रिटर्न्स येतात, लाँग टर्म इन्व्हेस्टिंग करायची असते, कंपाऊंडिंग काय असते, हे सगळ्या गोष्टी माहीत असतात. मग आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये हा म्हणतो, बरोबर. सो एक पिढी नाही म्हणते, एक पिढी हा म्हणते, का? बेस ऑन द एक्सपिरियन्स. सो आपल्याला शिकायचं काय की प्रत्येक डिसिजन मागं एक एक्सपिरियन्स असतो. सेम तसं जे लोक पैसा उडवतात त्यांना पैसा कमवणं खूप जास्त सोपं असेल, त्यांचा एक्सपिरियन्स हा म्हणतो की पैसा कमवणं खूप सोपं आहे, किंवा वडिलांक पैसा आहे मग मी उडवतो. आणि जे लॉटरी तिकीट घेतात त्यांच्यासाठी ते तिकीट म्हणजे त्यांचं स्वप्न खरीदण्याचं एक तिकीट आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा खूप गरीब माणूस आहे, त्याला वाटलं की लॉटरी तिकीटने मी ₹1,00,000 जिंकू शकतो, मग मला घर असेल, गाडी असेल, सगळं असेल. मग त्याच्यासाठी ते तिकीट इज इक्वल टू त्याचे ड्रीम्स. सो प्रत्येकाच्या एक्सपिरियन्सनुसार प्रत्येकजण डिसिजन घेत असतं. तर या पुस्तकामध्ये सांगितलं की कधीही कोणाला जज करू नका, आणि हे समजून घ्या की प्रत्येकाचा डिसिजन त्याच्या एक्सपिरियन्सवर बेस असतो. प्रत्येकाचं आपापलं स्वतःचं लॉजिक असतं की मी जे काही करतोय त्याच्यामागं माझं एखादं लॉजिक आहे, तो जे काही करतोय त्याचं एक लॉजिक आहे, त्यामुळे ते गोष्ट करतोय. मग आपण कोणाला वेडं म्हणणं किंवा म्हणणं की नाही हे चुकीचंच करतोय असं नाही होऊ शकत. प्रत्येकाच्या मागं लॉजिक असतं, त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना जज करू नका, स्वतः बघा. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला सगळे व्हिडिओ जर बघायचे असतील तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.